आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील सर्वांसाठीच महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे। पुढील 3 दिवस पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला, ज्यामुळे नागरिकांनी छत्री रेनकोट सोबत ठेवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीट जाणवत होती, तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता। मात्र गेल्या 24 तासात अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे। तसंच अनेक शहर आणि परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी देखील कोसळलेल्या आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। हवामान खात्याने पुढील 3 दिवसांसाठी 23 ते 25 ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय। या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा, विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर 25 ऑक्टोबरला प्रामुख्याने कोकण, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। ऐन काढणीच्या काळात आलेल्या या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरलाय। दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर पाहता नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, तसंच आवश्यक असल्यास घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।